बातमी आता नाशिकमधून आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक 3 तासानंतर सुरळीत झालेली आहे। नाशिकवरून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पिंपळगाव बहुला या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती। नाशिक त्र्यंबकचा संपर्क तुटल्याने दोन्ही बाजूची ही वाहतूक या ठिकाणी ठप्प झाली होती। अनेक वाहनं अडकली होती। मात्र 3 तासानंतर आता ही वाहतूक सुरळीत झाली आहे। पाणी ओसरल्यानंतर नाशिक त्र्यंबक रस्ता सुरळीत झालेला आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक 3 तासानंतर सुरळीत झाली आहे। पिंपळगाव बहुला पुलावरून पाणी वाहत असल्याने या ठिकाणी पूर्णतः वाहतूक ठप्प झाली होती। मात्र आता पाण्याचा निचरा झाला आणि त्यानंतर वाहतूक या ठिकाणी सुरळीत झालेली आहे। गेल्या 3 तासांपासून या ठिकाणच्या सगळ्या वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं। या संपूर्ण पाण्यामधून या वाहन चालकांना कसरत करत इथं वाहन चालवावं लागत होतं। या संदर्भात पवन येवले आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। पवन, त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक आता 3 तासानंतर सुरळीत झालेली आहे। आताची काय ताजी माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर रात्रीपासून मुसळधार पाऊस हा सुरू होता आणि त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गावरती असलेल्या पिंपळगाव बहुला या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती या त्र्यंबक नाशिक मार्गावरती झालेली होती। त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही जे गावे आहेत त्यांचा संपर्क या ठिकाणी काही काळ तुटलेला होता। जवळपास 3.5 तासापेक्षा अधिक काळ दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती बंद होती आणि या ठिकाणावरनं पाणी जे ते वाहत होतं। आपण सध्या त्याच ठिकाणी आहोत। या ठिकाणी आता पाणी बऱ्यापैकी ओसरलेलं आहे आणि रस्ता हा सुरळीत आपल्याला सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी जर बघितलं तर पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील ते आपल्याला सध्या या ठिकाणी बघायला मिळत आहेत। खरं तर या ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या ठिकाणी पुलावरून एका बाजूने दुसऱ्या बाजूला वाहत होतं। त्यामुळे दोन्ही बाजूला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पवन या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।